Hello dear students, in today's lecture we are going to start the next concept of this chapter, that is resistance and Ohm's law. Students, current आपण पाहिला, potential difference ही concept देखील आपण पाहिली. Now what this scientist Ohm did, he find out the correlation between current and the current flowing and the पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द कंडक्टर. ह्या दोघांच्या मधलं जे कोरिलेशन आहे ते सांगण्याचा एक ट्राय त्याच्याशी रिलेटेड एक्सपेरिमेंट्स जे आहेत ते ह्या सायंटिस्टनी केले, ओहम ह्या सायंटिस्टने, आणि त्याच्या थ्रूच त्याने ओहम्स लॉ फॉर्म केला. आता ओहमचा लॉ काय सांगतो आपल्याला, तर पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट या दोघांच्या मधलं रिलेशनशिप. इट स्टेट्स एज the relationship between PD, that is volt, and current. आता काय हा लॉ आहे किंवा एक्सपेरिमेंट थ्रू त्याला काय असं ऑब्झर्वेशन त्याचं होतं, तर बघा, जेव्हा केव्हा एखाद्या कंडक्टरच्या फिजिकल कंडिशन्स किंवा फिजिकल पॅरामीटर्स, जसं की त्याची लेंथ असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल, टेम्परेचर असेल, मटेरियल असेल, यासारख्या फिजिकल कंडिशन्स जेव्हा कॉन्स्टंट असतात तेव्हा त्याच्यामधून फ्लो होणारा करंट हा पोटेन्शियल डिफरन्सशी डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो. बघा, परत एकदा मी एक्सप्लेन करते काय काय सांगितले त्यांना. फिजिकल कंडिशन्स ऑफ द कंडक्टर. मग फिजिकल कंडिशन्स कुठल्या कुठल्या सांगितल्या, पहिली म्हणजे त्याची लेंथ, त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आपण वन बाय वन हे एक्सप्लेन करणारच आहोत, त्यानंतर मटेरियल, टेम्परेचर, ह्या बेसिक फिजिकल कंडिशन्स आहेत. या जेव्हा कॉन्स्टंट असतात म्हणजे बदलत नाहीत, त्यावेळेस त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट, दॅट इज आय, इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स, असं त्यांना सांगितलं. आता इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा स्टुडंट्स, जेव्हा आपण ह्या फिजिकल कंडिशन्सपैकी कोणतीही एखादी पॅरामीटर किंवा कंडिशन चेंज करतो तेव्हा हे त्यासाठी ॲप्लिकेबल नाही. समजून सांगते बघा. फॉर एक्झाम्पल, सपोज माझ्याकडे दोन वायर्स आहेत, एक ही वायर एक ही वायर, सेम मेटल आहे, सपोज कॉपरच्या दोन वायर्स आहेत, लेंथ सेम, मटेरियल सेम, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे थोडक्यात जाडी, थिकनेस. क्रॉस सेक्शनल एरिया मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, हा पुढचा जो एरिया असतो त्याला आपण क्रॉस सेक्शनल एरिया म्हणतो. सो त्याची थिकनेस, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सपोज ह्या दोन्हीही कंडक्टरच्या बाबतीत सेम आहेत, तर त्या दोन्हीच्या बाबतीत आय इज प्रोपोर्शनल टू व्ही असं आपण म्हणू शकतो. बट समजा एका वायरचे ह्या चारीपैकी कोणतंही एक फिजिकल पॅरामीटरमध्ये मी जरी चेंजेस केले, म्हणजे त्याची लेंथ वाढवली किंवा कमी केली, एरिया, जाडी, त्याची थिकनेस वाढवली किंवा कमी केली, असे जर मी चेंजेस करत गेले तर मात्र त्याच्यातून फ्लो होणारा करंट हा वेगळा असणार आहे. येतंय लक्षात? जेव्हा या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असतात तेव्हा आणि तेव्हाच त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट हा पोटेन्शियल डिफरन्सशी डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स जसं जसं इन्क्रीज करत जाऊ आपण तसं तसं त्याच्यातलं फ्लो होणारा करंट हा इन्क्रीज होणार आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा स्टुडंट्स, बरेचदा आपण जेव्हा असं म्हणतो की आय इज प्रोपोर्शनल टू व्ही म्हणजेच व्ही इज प्रोपोर्शनल टू आय, हे लॉजिकली जरी बरोबर असलं तरीसुद्धा या इथं ओहमच्या लॉच्या केसमध्ये काय होतं बघा, पोटेन्शियल डिफरन्सवरती त्याच्यातून फ्लो होणारा करंट डिपेंड करतो. म्हणजेच ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे, सपोज एखाद्या सर्किटमध्ये मी जेव्हा सिंगल सेल कनेक्ट करते तेव्हा त्याच्यामधून डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स, आणि जेव्हा मी दोन सेल, ज्याला आपण बॅटरी म्हणतो, याच्या थ्रू पोटेन्शियल डिफरन्स जे डेव्हलप होतं ते नक्कीच ह्या सपोज ही कंडिशन 1 म्हटलं, ही 2 म्हटलं, तर सेकंड कंडिशनमध्ये डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स हे जास्त असणार आहे. म्हणजेच काय स्टुडंट्स, की पोटेन्शियल डिफरन्सवरती डिपेंड करतं की करंट किती फ्लो होणार, इजंट इट.
जेवढं पोटेन्शियल डिफरन्स आपण वाढवतोय तेवढा जास्त करंट कंडक्टरमधून फ्लो होणार आहे. हे इथं सांगण्यामागचं कारण काय आहे की करंटवरती पोटेन्शियल डिफरन्स डिपेंड करत नाही. ओके, पोटेन्शियल डिफरन्सवरती करंट डिपेंड करतो. आता बघा, I इज प्रोपोर्शनल टू व्ही हे आपण सांगितलं. आता हेच आपण असं देखील लिहू शकतो, दॅट इज I इज इक्वल टू के इंटू व्ही. हिअर दिस के इज ऑब्वियसली कॉन्स्टंट, ज्याला आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो. आता बघा, याचाच मी वेगळ्या फॉर्ममध्ये जर लिहायचं झालं तर आता हा जो के आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इक्वेशनच्या या साईडला जेव्हा तो येईल इट विल गेट कन्वर्टेड इन टू डिव्हिजन अँड वी कॅन राईट दिस इक्वेशन लाईक दिस. हे इक्वेशन मी ह्या पद्धतीने देखील लिहू शकते. नाव हिअर दिस 1/k इज नथिंग बट रेझिस्टन्स. हे एक इक्वेशन आहे जे तुम्ही हायर स्टँडर्ड्समध्ये शिकणार आहात. आत्तापुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की 1/k मीन्स रेझिस्टन्स म्हणजेच R. ओके स्टुडंट्स, सो इथे या 1/kच्या जागी मी R असं लिहिल्यानंतर मला हे इक्वेशन मिळालं. काय मिळालं? IR इज इक्वल टू व्ही किंवा V इज इक्वल टू IR. दिस इज द इक्वेशन फॉर ओहम्स लॉ. आता तुम्ही मगाशी जसं सांगितलं इथे हे जे इक्वेशन आहे हे आपण परत वेगवेगळ्या वेजने लिहू शकतो. आयदर आपण V इज इक्वल टू IR असं लिहू शकतो किंवा बघा I इज इक्वल टू V/R किंवा R इज इक्वल टू V/I. पुढे तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये ह्याच्याशी रिलेटेड परत हा पार्ट येणार आहे. सो ओहमचा लॉ जर तुम्हाला विचारला तर हे त्याचं इक्वेशन आहे. अँड धिस इक्वेशन कॅन बी रिटन इन दीज 2 वेज अल्सो. न्यूमरिकल्स जेव्हा आपण सॉल्व करणार तर हे तुमच्या लक्षात असू देत. हे सेम इक्वेशन ह्या 3 वेजनं यूज करून आपण करंट ॲज वेल ॲज रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूज ह्या डिटरमाइन करू शकतो. आता बघा स्टुडंट्स, आपल्याला ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण व्ही दॅट इज पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला शिकलो आहे. आपण आयचा पण फॉर्म्युला शिकलो दॅट इज करंट. नाव हिअर इन ऑर्डर टू गेट द फॉर्म्युला ऑर डेफिनिशन ऑफ दिस रेझिस्टन्स, आता ह्या फॉर्म्युला R इज इक्वल टू V/I या फॉर्म्युलाचा यूज करून आपण रेझिस्टन्स ऑफ मटेरियल त्याची डेफिनिशन किंवा त्याचा फॉर्म्युला हा डिराईव्ह करू शकतो. इथंपर्यंत तुम्हाला ओहम्स लॉ कळाला का? बघा, मी शॉर्टमध्ये परत एकदा सांगते. ओहम्स लॉ एक्सप्लेन्स रिलेशनशिप बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. कीप इन माइंड स्टुडंट्स की पोटेन्शियल डिफरन्सवरती करंट डिपेंड करतो, करंटवरती पोटेन्शियल डिफरन्स नाही. सो फिजिकल कंडिशन्स, या सगळ्या फिजिकल कंडिशन्स आहेत ह्या जेव्हा एखाद्या मटेरियलच्या कॉन्स्टंट असतील दॅट टाईम द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन द 2 टर्मिनल्स. आता या फॉर्म्युलाचं आपण कन्व्हर्जन केलं. I इज इक्वल टू के इंटू व्ही. 1/k म्हणजे रेझिस्टन्स आहे की जो तुम्ही नंतर शिकणार आहात हा फॉर्म्युला कसा आला ते. सो इथे मी ही व्हॅल्यू पुट केली. IR इज इक्वल टू व्ही आला. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ओहम्स लॉ. देन वी कॅन राईट दिस फॉर्म्युला इन दीज 2 वेज अल्सो. नाव युजिंग दिस फॉर्म्युला दॅट इज R इज इक्वल टू V/I वी कॅन डिटरमाइन or we can calculate the value of resistance also. So here I can write like this: resistance is equal to PD, ज्याला आपण voltage म्हणतो, upon current. Got it students? हा जो resistance आहे तो पोटेन्शियल डिफरन्सशी डिरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि करंटशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी हे 2 कन्सेप्ट्स बघायचे आहेतच डिटेल, तेव्हा तुम्हाला हे अजून व्यवस्थित कळेल. एक लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स जेवढं आपण वाढवत जातो तेवढा रेझिस्टन्स हा वाढतो आणि करंट जेवढा वाढत जाईल तेवढा रेझिस्टन्स हा कमी होत जातो. कसं ते आपण नेक्स्टमध्ये लेक्चरमध्ये बघणारच आहोत. आता याचा यूज करून
फॉर्म्युला आपला काय झाला, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. परत नेहमीप्रमाणे या सगळ्यांचे सिम्बॉल्स आणि युनिट्स यांचा यूज करून देखील आपल्याला एक फॉर्म्युला बनवायचा आहे. आर जो आहे रेझिस्टन्सचं युनिट आहे किंवा ज्याचा सिम्बॉल म्हणू आपण, इट इज ओहम. सिम्बॉल असा लिहायचा आणि उच्चार OHM, ओहम असा उच्चार करायचा. जॉर्ज ओहम नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी ह्या प्रॉपर्टीचा शोध लावला आणि त्याच्या ऑनरमध्ये आपण ह्या रेझिस्टन्सचं युनिट ओहम असं देतो. ठीक आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स, त्याचा सिम्बॉल आपण व्ही असा यूज करतो आणि करंटचा सिम्बॉल काय आहे रे, ए. एम्पियर त्याचं युनिट जे आहे ते. सो हा जो सगळ्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल रे, ओहम इज इक्वल टू व्होल्ट अपॉन एम्पियर. हे त्याचे युनिट्स झाले सगळ्यांचे. आता जसं आपण 1 एम्पियर 1 व्होल्ट अशा डेफिनिशन तयार केलेल्या होत्या, इन द सेम वे ओहमची डेफिनिशन, 1 ओहमची डेफिनिशन कशी होईल रे आपली, बघा ओहमचा सिम्बॉल काढायचा. 1 ओहम इज इक्वल टू 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर. आता डेफिनिशन तयार करण्यात तुम्ही आता मास्टर झाला असाल, तुम्हाला जमत असेल डेफिनिशन कशी तयार करायची फॉर्म्युलाचा यूज करून. 1 एम्पियर हा काय आहे, करंट आहे. 1 व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्स आहे. बघा स्टुडंट्स, सपोज हा एक कंडक्टर आहे. ए पॉईंट आणि बी पॉईंट असे 2 पॉईंट्स आपण कन्सिडर करूया. या कंडक्टरच्या 2 जे एंड्स आहेत, ह्या 2 एंड्समध्ये 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स असेल. 2 एंड्समध्ये जर आपण 1 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला आणि त्याच्यामुळे जर त्याच्यातून 1 एम्पियर एवढा करंट फ्लो होत असेल, काय सांगितलं बघा, कंडक्टरच्या 2 एंड्समध्ये 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स असेल तर त्याच्यातून 1 एम्पियर एवढा करंट फ्लो होत असतो. तर इन दॅट केस द रेझिस्टन्स ऑफ द मटेरियल ऑर दॅट कंडक्टर इज 1 ओहम. आलं लक्षात. डेफिनिशन कशी आली आता तयार होणार बघा, व्हेन 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द 2 एंड्स or 2 terminals of the conductor, and due to that if 1 ampere current flows through it, then the resistance of the conductor is 1 ohm. एखाद्या कंडक्टरच्या 2 एंड्समध्ये 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर 1 एम्पियर एवढा करंट जर फ्लो होत असेल तर त्याचा रेझिस्टन्स हा 1 ओहम एवढा असतो. आलं लक्षात. रेझिस्टन्स आणि ओहम्स लॉ हे कन्सेप्ट आपण बघितले. हा ओहम्स लॉचा फॉर्म्युला झाला. याचा यूज करून आपण रेझिस्टन्स ही कन्सेप्ट कशी डिसाईड केली, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट हे बघितलं. त्याच्यानंतर सिम्बॉल्स यूज केले, त्यांचे युनिट्स जे आहेत ते, आणि त्याचा यूज करून आपण हा एक फॉर्म्युला तयार केला आणि त्याच्यावरून आपण 1 ओहमची डेफिनिशन ही तयार केली. गॉट इट स्टुडंट्स. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय असतात. ओके.